खरातला म्हणा भेटायला एक SCP आणि एक DCP पण जात होती म्हणा बाया. आणि ह्या म्हणा चांगल्या ठिकाणी पोस्ट मिळण्यासाठी त्याच्याकडे जात होत्या म्हणा. आता ह्या SCP आणि ह्या DCP असलेल्या बाया मग ह्या नुसत्या पैसे देऊन बदल्या करून घेत होत्या का ह्या दोन्ही देऊन करून घेत होत्या काय माहीत नाही. पण अशोक बाबा काय काय करीत होता माय, चिचुके विकीत होता माय, मध विकीत होता माय, ह्यो बदल्या करीत होता माय, ह्यो कुठलं वस्तू जल पाजित होता माय. म्हणजे ह्याचा बिझनेस तरी काय काय होता बरं ह्यो जे असा करीत होता. तर म्हणजे SCP DCP सुद्धा सोड नाहीत. DCP म्हणजे SPच की आहे का, DCP दर्जाचे अधिकारी म्हणजे SCP DCP ते एवढं नाही मला कळत, पण ते मोठ्या दर्जाचे अधिकारी असतात ना. आता ह्या अधिकारी ह्या भवरांग्या अधिकाऱ्या बायाला कळू नये का. पण ही वरून सिस्टीम लावलेली असणार आहे टक्केवारीवर. कारण प्रत्येक जिल्ह्यात एखादा असा कार्यकर्ता असतोय बघा की तुमची कुठं बदली घ्यायची असेल तर मग फलाण्याला आधी वरच्या अधिकाऱ्याला पैसे द्यावं लागते. तर तसं एखादा तरी असतोय त्याची अशी लिंक लावणारा. पण ह्या आहे ना अशोक खरात सोबत कशा लिंक लागल्यात काहीच कळलं नाही ना. मग हो की पोलिस विचारतात म्हणून किती बायाला असं केलं असतं ते म्हणते जुनं माझ्या ध्यानातच नाही. मग विचार करते त्या असं म्हणते तर त्याचं म्हणजे मी जन्मले त्या साली तो 10वीला नापास झालता. म्हणजे 16 वर्षाचं डिस्टन्स 16-17 वर्षाचा असणारच आहे. म्हणजे तो आता जवळजवळ सिनियर सिटीजन व्हायच लागलाय. तर म्हणजे याच्यात ताकद किती येते, त्याच्याकडे किती ऊर्जा होती ताकद होती. इतक्या बायाजवळ ते झोपत होता. आणि पुन्हा काय म्हणते ते आता सगळीकडे असं लावलं जातात ना भिताडाईवर लिहिलं यहाँ पे मर्दाना इलाज किया जाएगा. म्हणजे ज्या पुरुषांमध्ये हे असतील कमजोऱ्या असतील लैंगिकदृष्ट्या तर त्यांच्या त्या जाहिराती असतात ना. पण ह्यो कसा ह्याच्यात कमजोरी नव्हती म्हणते. याचं 59-50च्या पुढं वय झालं तरी बी कशी काय. म्हणजे आता सोशल मीडियावर याच्यावर वाचण्यात येते ना की ज्या हे झाल्याच्या नंतर काय म्हणतात 35च्या नंतर 40च्या नंतर पुरुषांमध्ये कमजोऱ्या येतात म्हणून. पण ह्याच्यात कशा कमजोऱ्या नव्हत्या म्हणते की इतका तो बायाला वापरीत होता. म्हणजे त्याच्या त्या ओस्ट्रोजलमध्ये एवढी काय पॉवर होती मुतात त्याच्या. हो की मा येड्यावणीच येडच माणूस झाले की ते असं कसा ते होता माणूस. काय काय बिझनेस करता बघा. SCP DCP पोलिसनी सुद्धा ह्यानं सोडल्या नाहीत. काय करीत जा ह्या पोलिसनीच्या सिद्धा ते जसे सातपुते मॅडमला नाव जाहीर केले पाहिजे बरं खरंच.